नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे आजच्या आध्यात्मिक प्रवाह या विशेष भागात मनपूर्वक स्वागत. आज आपण एक अत्यंत सूक्ष्म पण जीवनाला खोल अर्थ देणाऱ्या विषयाकडे वळणार आहोत, नाम आणि श्रद्धा. हा आपला नामाची महिमा शृंखलेचा 24वा उपाख्यान आहे. आपल्या भारतीय अध्यात्मात नाम म्हणजे फक्त एखादे शब्दरूप नाही. नाम म्हणजे ईश्वराशी जोडणारी अदृश्य दोरी. अनेक संतांनी असे सांगितले आहे की नाम आहे तर ईश्वर आपल्याजवळ आहे, नाम नाही तर ईश्वर दूर नाही पण आपण दूर जातो. श्रद्धा म्हणजे त्या नामावर ठेवलेली पूर्ण निशंक विश्वास. श्रद्धा नसलेले नाम म्हणजे जणू पाण्याशिवाय नौका, आणि नाम नसलेली श्रद्धा म्हणजे दिशाहीन प्रवास. आपण वारंवार पाहतो, जीवनात संकटे आली की मन अस्थिर होते. अशा वेळी आपण कोणाकडे धाव घेतो, कोणावर विसंबतो, आणि त्या क्षणी आपल्याला आठवते ते म्हणजे नाम. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम नमः शिवाय. नाम काहीही असो, पण त्यातील स्पंदन आणि शांतता मनाला आधार देते. त्या नावात एक विशिष्ट ऊर्जा दडलेली असते. परंतु नाम घेताना श्रद्धा हवी. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे आत्म्याच्या खोल भागातून उठलेला एक प्रामाणिक विश्वास की मी घेतलेले हे नाम मला योग्य मार्ग दाखवेल, माझे मन स्थिर करेल आणि मला माझ्याच अंतरंगाशी जवळ नेईल. संत तुकाराम म्हणतात, नाम घेतले तरी मन न निवळे तर ते नाम नव्हे, ते तर केवळ शब्द. याचा अर्थ नामात शक्ती आहे, पण ती शक्ती अनुभवण्यासाठी मन शुद्ध, विनम्र आणि शांत असणे गरजेचे आहे. जेव्हा आपण मनापासून नाम घेतो तेव्हा ते साधे उच्चार न राहता एक ध्यान बनते, एक प्रार्थना बनते आणि एक संवाद बनतो. खरं तर श्रद्धा म्हणजे देवाकडे केलेले समर्पण. आपण नियतीवर, कृतीवर आणि ईश्वराच्या इच्छेवर विश्वास ठेवतो. आपली पावले कधी कठीण वाटेवर जातात, पण श्रद्धा सांगते, चाल, मी तुझ्यासोबत आहे. अशा वेळी नाम आपल्याला धीर देते. हा क्षणही निघून जाईल. नाम आणि श्रद्धा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा मनात शांती, धैर्य आणि प्रकाश निर्माण होतो. जग गोंधळलेले असले तरी मन स्थिर राहते. घाईत घेतलेले निर्णय शांतपणे घेता येतात. राग, भीती आणि असुरक्षितता हळूहळू वितळतात. म्हणूनच आजच्या ह्या भागाचा शेवट आपण एका साध्या विचाराने करूया. नाम हे साधन आहे आणि श्रद्धा ही त्या साधनाला सामर्थ्य देणारी ऊर्जा. दोन्ही एकत्र असतील तर आत्मा समाधानी होतो आणि जीवनाचे ओझेही हलके वाटते. मित्रांनो, पुढील भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नामस्मरणात रहा, श्रद्धेत रहा आणि अंतःकरणात शांतता जपा. ओम शांतिः शांतिः शांतिः.